ऐनतपूरमध्ये माणुसकीचे दर्शन, सुखत असलेल्या नारळाच्या झाडाला मिळाले जीवदान. ऐनतपूर प्रतिनिधी. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ती जगवणेही गरजेचे आहे. याचेच एक उत्तम उदाहरण श्रीरामपूर तालुक्यातील ऐनतपूर येथील ईदगाह मैदानावर पाहायला मिळाले आहे. येथील ईदगाह मैदानावर लावलेली नारळाची झाडे काही दिवसांपासून सुखत चालली होती. हजारो रुपये खर्च करून लावलेली ही झाडे हातातून जातात की काय अशी भीती व्यक्त केली जात असतानाच सलीमभाई शेख यांनी पुढाकार घेऊन या झाडांना वाचवण्याचा निर्धार केला. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार. माझं नाव डॉक्टर रवींद्र सदाशिव पगारे, राहणार श्रीरामपूर. माझं प्रोफेशनल आहे ॲग्रिकल्चरमध्ये. नाही का मी ऑल क्रॉपवर काम करतो. सलीमभाई शेख यांनी आम्हाला झाडाचं नाही का ना मरी जात होते नारळी झाडं, तर यांच्यासाठी आम्हाला त्यांनी सांगितलं बाबा आम्हाला तुम्ही मार्गदर्शन काय करू शकता. तर मी त्यांना सांगितलं बाबा मी तुम्हाला नाही का ना 8 दिवसातून 10 दिवसातून माझा चक्कर होईल, या इथून तुम्हाला येऊन मी झाडाला गायडन्स करणार, त्या झाडाचं डेव्हलपमेंट करू आपण. कारण की जेणेकरून नाही का ना काही ठिकाणी झाडं नाही का ना मरी जात होती. तर आम्ही त्या झाडाला आज नाही का द्रावण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं ॲग्रिगोल्ड आहे आणि मॅजिक जीप म्हणून आहे, त्याच्यात तुमचं पोटॅशियम ह्युमिट्स म्हणून आहे आणि एक आपलं नाही का प्रोटीनयुक्त नाही का ना पावडर आहे. तर ह्या पावडर आपण नाही का पूर्ण झाडाला देतो आहे आता, नारळ झाडांना, त्याच्यानंतर अशोकाच्या झाडांना आणि बाकीची अदर झाडं आहे. शेंडे सुकले तर शेंडा तो सुकेला होता, त्याला आजपासून आपण ट्रीटमेंट चालू केलं आहे. झाडांची स्थिती गंभीर असल्याचे पाहून सलीमभाई यांनी श्रीरामपूर येथील प्रसिद्ध कृषी तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र सदाशिव पगारे यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टरांनी प्रत्यक्ष ईदगाह मैदानावर येऊन झाडांची पाहणी केली आणि त्यांना जगवण्यासाठी आवश्यक औषधोपचार सुचवले. खर्चापेक्षा जीवाचे मूल्य मोठे. सलीमभाई यांनी सांगितले की सुरुवातीला ही झाडे 600 ते 700 रुपयांना आणली होती. 2 वर्षे त्यांचे जतन केले, पण ती सुकू लागल्याने आता त्यांच्या उपचारासाठी 2800 ते 3000 रुपये खर्च झाला आहे. या किमतीत नवीन 10 झाडे आली असती, पण ही झाडे सजीव आहेत आणि त्यांना जगवणे हे आमचे कर्तव्य आहे. सलीमभाईंकडून आभार. या कठीण प्रसंगात तातडीने धावून आल्याबद्दल आणि योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल सलीमभाई यांनी डॉक्टर रवींद्र पगारे यांचे मनापासून आभार मानले. या आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल आपले पण धन्यवाद सर. या आपला जो हे जागवायचा उद्देश होता या झाडांना, आता तसं पाहायला गेलं तर ते एक झाड आहे ना, आपण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 670 किंवा 700 रुपयाचे म्हणजे बसलं होतं आपल्याला. पण 2 वर्ष आपण त्याचं जतन केलं, आता ते जळतंय. आता हे जे 2800 ते 3000 खर्च केला आपण, याच्यात आपण 10 झाडं आणू शकत होतो सर. परंतु एक ते एक सजीव आहे आणि त्याला जागवण्याचा आपला एक प्रयत्न आहे. 100% आणि निसर्गाची जी देणगी आहे आपल्याला, या पैशाचं हे नाही, या पैशामध्ये आपण तसे 10 झाडं आणू शकत होतो. पण ह्या 3800 मध्ये आपल्याला सगळे झाडं जागवायचे हा उद्देश आपला याच्या मागचा. आणि तुम्ही पण सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे पण आभार. आमचे RKS न्यूजचे पत्रकार आणि संपादक शफिक सर यांनी पण आपलं महत्त्वाचं म्हणजे इथं येऊन योगदान दिलं, त्याबद्दल त्यांचे पण आभार. पर्यावरण प्रेमाचा हा संदेश आज ऐनतपूरमधून सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. हा जो एक प्रोडक्ट जाईल ना या ओलीमध्ये त्याचा फास्ट रिझल्ट येऊन जाईल त्याचा.